नमस्कार, मी स्नेहा परब। आज आपण सोलकढी कशी बनवायची ते बघूया। इथे अर्धा नारळ किसून घेतलाय, त्यानंतर 1 ग्लास पाणी घेतलंय, कोमट पाणी आहे ते। कोकमाचा आगूळ आहे। तुमच्याकडे जर आगूळ नसेल ना तर कोकम घ्यायचे आणि मग कोमट पाण्यामध्ये ते कोकम भिजायला ठेवायचे आणि त्यानंतर मग त्याचा कुस्करून आगूळ काढायचा आणि तो रस जो येतो ना तो मग तुम्ही इथे वापरू शकता। हिरव्या मिरच्या, मीठ, उन्हामध्ये सुकवलेली कोथिंबीर आहे। त्यानंतर आता आपण हे सोलकढी करायला घेऊया। एवढंच साहित्य लागतं आपल्याला या सोलकढीसाठी। आता आपण ही सोलकढी बनवायला घेऊया। आता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलंय, यामध्ये आपण हे खोबरं घालून घेऊया आणि यामध्ये आता आपण हे पाणी घालूया। थोडं म्हणजे मी अर्धा ग्लास पाणी घालते आधी, पण हा आपलं खोबरं बारीक वाटायलाही हवंय। हे एवढं ग्लास मी पाणी घातलंय। आता ह्या चवीप्रमाणे मीठ घालायचं। वाटण करतानाच मीठ घालणार आहे मी। चांगलं बारीक पण वाटलं होतं आणि सर्व मिक्स पण छान होतं। आणि आगूळ सुद्धा मी आत्ताच घालणार आहे, पण आधीच आता वाटणामध्ये घातलं ना तर मग मिक्स पण होतं हे आगूळ याच्यामध्ये आणि सोलकढी फाटत नाही। ते बघा आता मी इथे घालते 2 चमचे। आधी थोडंच घालून बघायचं, नंतर एकदा वाटून झाल्यावर एकदा बघायचं ते नंतर किती लागणार आहे किंवा आंबट किती आहे। आता मी ना हे मिक्सरला वाटून घेते आणि जर पाणी लागलं आपल्याला, समजा खोबरं वाटताना जाणवतं आपल्याला किती जाड आहे किती घट्ट, तर थोडं मी अजून घालणार आहे नंतर। मग तर आता सध्या मी हे वाटून घेते। अजून थोडासा मी आगूळ घालणार आहे। हे बघा आता हे अजून बारीक झालं नाहीये, थोडं पाणी लागणार आहे याच्यामध्ये। आपल्याला रस हवा आहे ना त्याचा। अर्धा ग्लास मी पाणी घातलं। रस तुमचा किती घट्ट आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता। तर मी हे पुन्हा वाटून घेते आणि नंतर आपण हा रस गाळून घेऊया। मिक्सर मधून मी रस काढून घेतलाय। आता आपण सोलकढी आपण ही गाळून घेऊया। तुम्ही पुन्हा मिक्सरला लावू शकता। याच्यामध्ये जर जाड तुम्हाला वाटलं ना तर पुन्हा तुम्ही मिक्सरला लावून तुम्ही रस याचा काढू शकता। अशा प्रकारे आपण हा सर्व गाळून घेणार आहोत आणि पुन्हा थोडंसं फिरवून घ्यायचंय। आणि यामध्ये ज्यूस आहे, अजून रस आहे खोबऱ्यामध्ये। अजून थोडंसं पाणी, अगदी नावाला पाणी घालायचं, जास्त नाही। हे बघा मी थोडं पुन्हा मिक्सरला थोडं पाणी घालून वाटून घेतलेलं अर्धा ग्लास, बरोबर 2 ग्लास पाणी लागले छोटे। तुमचा नारळ कसा आहे ना त्याच्यावर अवलंबून। नारळामध्ये जास्त जो ज्यूस असेल ना तर जास्त रस येतो त्याचा, सोलकढी जरा जास्त होते। मग हा असा आपण रस काढून घ्यायचा आहे। नंतर हाताने दाबून पूर्ण रस काढायचा सर्व ह्याचा। जेवढं त्या ह्याच्यामध्ये रस आहे ना तेवढं सर्व घ्यायचं आहे। हा भरपूर रस असतो यामध्ये, असं चमच्याने नुसतं करून नाही होणार। हे बघा एवढा सुंदरसा रस झालाय। आता आपण यामध्ये ना वरुणाच्या मिरच्या घालूया। तुम्हाला जर आणखी आंबट जर हवी असेल आणि कलर हवा असेल तर तुम्ही आणखी याच्यामध्ये आगूळ घालू शकता किंवा रस घालू शकता कोकमाचा। तुमच्याकडे जर ताजी कोथिंबीर असेल ना तर तुम्ही ती ताजी कोथिंबीर घाला। या इथे मी अशी सुकवलेली कोथिंबीर आहे माझ्याकडे। छान असा जाडसर रस झाला। एवढाच जाड हवा आहे हा रस, जास्त पातळ केलं तर चव लागत नाही त्यामध्ये। तुम्ही नक्की करून बघा आणि मला कसं झालं ते कमेंट मध्ये नक्की सांगा। माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा। माझी लेटेस्ट अपडेट हवी असेल तर माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत नमस्कार।